आई, तुझ्यापासून कधी काही लपलंय का? मी मुद्दामून नव्हतं का केलं? माझ्यासोबत ना कायम असंच होतं बघ. मी करायला जाते एक होतं तिसरंच. आई, मला माझ्यामुळे त्रास होतोय. तो चिडला, माझ्यावर रागवला. अरे आज तर त्यानं मला मारलं. पण नाही, खरं तर चूक माझीच होती. मी ती लक्ष्मण रेषा ओलांडायला नाही पाहिजे होती. माझं शब्द मोडलंय मी आज. पण नाही, इथनं पुढं मी ती चूक पुन्हा नाही करणार. आई, मी चाललीये माघारी गावाला. हा देवच पावला म्हणायचं. सगळं विस्कटतंय वाटत होतं. पण आज जर का वेळ. काय गं सावित्री, अचानक तुझ्या हाताची चव कशी बदलली ग? एवढं भारी जेवण कसं? डायरेक्टच विचारते, कुणी बनवलं? कुणी बनवलं? ऐकू येत नाहीये. मी बनवलंय आजचं जेवण. खरं? मग तूच बनवलं असशील जेवण, तर माझ्याच खिचडीत एवढं खंडीभर मीठ आलं कुठून? आणि बाकी जेवणात ते मीठ पडून खराब झालं होतं ना? ते एवढं टेस्टी झालं कसं? चमत्कार झाला? बोल, तोंड उघड. कोण आलं होतं बनवायला? कुणी बनवलं? कुणी बनवलं जेवण? पारू. आजचं जेवण पारूनं बनवलं. कसं काढून घेतलं? स्किल आहे. तू एक काम कर, देवी आईनी ही साडी तुला प्रसाद म्हणून दिलीये असं समजून ठेवून घे तुझ्याकडे. मी चाललीये कायमची. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. काळजी घ्या. दिशा, दिशा लवकर ये. अहिल्याचा फोन, लवकर. हाय, बोल ग अहिल्या. काय दिशाला आवडलं ना घर? अगं हे काय विचारणं झालं का? अहिल्या किर्लोस्करांचं घर आहे, ऑफकोर्स आवडणारच. चांगलंय. नाही, आणि त्याच्याही पेक्षा हाईट म्हणजे जेवण. आ हा हा, लाजवाब, मजाच आली. हॅलो आंटी, कशा आहात तुम्ही? मी मजेत. आम्ही ना इकडे घरी आल्यापासून खूप काहीतरी असं मिसिंग वाटत होतं. थोडाच वेळ होते मी तुमच्या घरी, पण मला ना अगदी माझंच घर आहे असं वाटत होतं.
अगं तुझंच तर आहे घर. अगं दिशा काय? अगं हिने ना फोन खेचून घेतला माझ्या हातून. आल्यापासून फक्त तुझंच नाव आहे तोंडात. म्हणजे अहिल्या आंटीचं घर असं, गार्डन असं, काय कौतुक, बाप रे. आता आमच्या या घरात बोर होतंय म्हणे मॅडम ना. म्हणजे मी एखाद वेळेस ती काय बोलते हे तुला सांगून दमेन, पण ती बोलून दमणार नाही. बरं ऐक, लवकरच दिशा ह्या घरात कायमस्वरूपी येणार, त्याबद्दल आपण बोलू. तोपर्यंत तुम्ही आपसात चर्चा करून घ्या. चर्चा? काय चर्चा काय करायची आहे? अगं नाही, म्हणजे तू एकदा बोललीस ना अहिल्या, मग काय प्रश्न येतोय? तू फक्त तारीख सांग. त्या दिवसापासून दिशा तुझी लेक. ओके? ठीक आहे. मीरा, मी तुला करते थोड्या वेळाने फोन, आपण बोलू ह्याच्यावर. ठीक आहे? ओके. हो हो, येस. काय आहे? बातमी. आहे ग वैजू, कळतंय ग मला, तू मला अशी जाऊ नाही देणार. पण जशी पौर्णिमा असते तशीच अमावस्या बी असते की ग. समोर जे असतंय ते स्वीकारायचं असतंय. वैजू, तू आता बहानगणी बरोबर राहा. माझ्यासारखं त्रास नको देऊ त्यांना. काळजी घे. जाऊ दे ना वैजू. मामा, मामा स्पीड ब्रेकर. सॉरी आदित्य बाबा. काय झालं मामा? ऑल गुड? तुम्हाला बरं वाटत नसेल तर मी गाडी चालू का? तुम्ही थोडा वेळ आराम करता? नको, हे काय घर आलंच. येऊ का? तुला तर माती सोडून चालणार नाही, पण तू फुलत राहा. आणि मला माहित आहे तू कुणासाठी थांबणार नाहीस फुलायची. काळजी घे. आणि माझ्या देवी आईनं खुश ठेव.
कोणी बनवला होता? पारू. मला बरं वाटत नव्हतं. तिच्या भावाला पण काहीतरी लागलं होतं म्हणून ती मुद्दाम नाही केलं तिने. मारुतीला ताबडतोब बोलावून घ्या. मी बोलवते ना, बोलवते मी. आलेच. कुणी आहे का तिकडं? मारुती मामांना बोलवायचंय अर्जंट. मामा एवढ्यात कुठे जायचं नाही. तुम्ही घरी जा. मुलगी आली ना, मस्त जेवण करा. काय रे गणू, काय झालं रडायला? अरे ताईडे घर सोडून गेली. पारू घर सोडून गेली? काहीतरी काय बोलतोयस? अरे अरे हे बघ, मी चालली कायमची. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको, काळजी घ्या. मी तुला एकट्याला नाही सोडणार. अरे बा मारुती मामा, मॅडमने तुम्हाला बोलावलंय. तू घरी या. हे बघ ना, छान आहे ना. कशी दिसते राव बक्की. काय रे, एकटी पोरगी बघून काय चाललंय तुमचं? घरी आया बहिणी नाहीत वय? आता जाता का? ये चला रे चला, मावशी भडकली. बस का गे पोरी, एवढं रात्रीची आणि एकटीच? अगं रात्रीची माणसं घरात आणि पिसाळलेली कुत्री बाहेर फिरतात, एवढं बी कळलं नव्हे तुला? मावशी, ते मी माझ्या गावाला चालली आहे. अगं पण संग घ्यायचं कोणाला तरी होई. चल नका टेन्शन घेऊस, मी माझ्या टेम्पोनं सोडते तुला एसटी स्टँडवर. चल. अगं इथं माझा भाजीचा धंदा आहे ना, माझा समजा माल टेम्पोतच असतोय. चल मी सोडते तुला, चल. अगं चल. कितीही आपलं आपलं म्हटलं तरी शेवटी परके ते परकेच. अहिल्यादेवींचा शब्द मोडला. अहिल्यादेवींचा प्राण जाय पण वचन न जाय असं म्हणतात. पण तेवढं कोणाला कळतंय? माझी मुलगी परत तिची मर्यादा ओलांडणार नाही, ती परत या बंगल्यात येणार नाही असं वचन दिलं होतं यांनी. झालं? मी तर निघायचं. लगेच.
आजपर्यंत तरी तू कधीच चुकला नाहीस मारुती. माझ्या निर्णयाची, या घरच्या शिस्तीची, नियमांची तुझ्यापेक्षा जाणीव कोणाला असेल? पण तरी तुझ्या मुलीने कुठलाही विचार न करता तू दिलेला शब्द मोडला. पण मी या घरची शिस्त मोडू देणार नाही. बोलाव तिला. चुकीला शिक्षा झालीच पाहिजे. पण तिने आधीच स्वतःला शिक्षा करून घेतलीये मॅडम. म्हणजे ती ती घर सोडून गेली. चिठ्ठी ठेवून कुठे गेली असेल माझी पारू? कुठे कुठे गेली असेल? आता आतमध्ये जाऊन बस बर का तू. हा जा. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? मावशी कोण आहे ते समजे? अरे बघता काय बांधायला. हात नका लावू मला. हात नका लावू. सोना सरळ उभा राहायचं. वाचवा 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 वाचवा. साहेब एकदम नवीन माल आहे. अगदी कडक. 12 आहेत कोवळ्या. पाठवते. तिनं रेषा ओलांडली. मग मी हात उगारला तिच्यावर. तिला खूप बोललो आणि कामावर निघून आलो. तिला तिची चूक कळली. तिनं केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळू नये म्हणून माझा विचार करून घर सोडून निघून गेली. बिना आईची पोर. मी नोकरी करता इथं निघून आलो. तिला आणि तिच्या भावाला माग सोडून. घरी मी नसताना एका पुरुषाची जागा तिनं घेतली हो. स्वतःच्या भावाची काळजी घेतली. तिचं लग्न लावावं म्हणून थांडली. तर त्याच्या आधीच हरवली हो. माझी पारू हरवली. माझं चुकलं. मारुती, काळजी करू नकोस. आपण तिला शोधू. सावित्री, फोन. हॅलो. तुम्ही घाबरू नका. मी बी तुमच्या सारखीच आहे. आपल्याला इथं काय बी करून बाहेर पडावंच लागेल. हा तुम्ही ना फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता मी जे काय बी करेन ना ते तुम्ही बी करा. हा करा. करा. आपटा. वाचवा.
दंगा आहे रे. रस्त्यात जर कोणी ऐकलं ना तर गडबड व्हायची बघ. थांबून बघूया. चल.